शिर्डी आणि राहाता परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। विविध चवींच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आता एक नवं आणि आकर्षक ठिकाण उपलब्ध झालं आहे। केबीज जायका रेस्टॉरंट या नव्या रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे। सर्वांना आनंद वाटेल असा स्वादिष्ट अनुभव देण्यासाठी या संकल्पनेतून केबीज जायका रेस्टॉरंटची सुरुवात करण्यात आली आहे। या सोहळ्याचं उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माननीय खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते करण्यात आले। नगराध्यक्षा माननीय सौ जयश्रीताई थोरात, राहाताचे नगराध्यक्ष माननीय श्री डॉ. स्वाधीन गाडेकर, राहाताचे उपनगराध्यक्ष माननीय विजय सदाफळ, पिंपळवाडीचे सरपंच माननीय विक्रम तुरकणे तसेच शिर्डी बांधकाम समितीचे सभापती माननीय अरविंद अप्पा खोते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तसेच माननीय राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर, जिल्हा अध्यक्ष उद्योजक अहिल्यानगर जिल्हा, शिर्डीचे उपनगराध्यक्ष माननीय अभय भैया शेळके, पंचायत समिती राहात्याचे उपसभापती माननीय दीपक तुरकणे तसेच केबीज उद्योग समूहाचे संस्थापक माननीय भास्करराव तुकाराम वागचौरे यांची विशेष उपस्थिती होती। विशेष म्हणजे केबीज जायका रेस्टॉरंटच्या माध्यमातून ग्राहकांना चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। कुटुंबासोबतच तसेच मित्रपरिवारासोबत भोजनाचा आनंद घेण्यासाठी हे रेस्टॉरंट एक चांगला पर्याय ठरणार आहे। या रेस्टॉरंटच्या माध्यमातून वागचौरे पाटील परिवारानं खाद्य व्यवसायाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकलं आहे। या उपक्रमामागे दिलीप भास्करराव वागचौरे, निलेश भास्करराव वागचौरे, चंद्रशेखर दिलीप वागचौरे, चिरंजीव अभिषेक दिलीप वागचौरे आणि चिरंजीव रुद्रप्रताप निलेश वागचौरे यांच्यासह समस्त वागचौरे पाटील परिवाराचे योगदान आहे। शिर्डी राहाता परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी हे रेस्टॉरंट सहज उपलब्ध होणार आहे। उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर आणि नागरिकांसाठी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे उद्घाटन सोहळ्यासोबतच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली आहे। शिर्डी येथे केबीज जायका या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेल्या सन्माननीय प्रार्थनाजी बेहरे, शिर्डी आणि राहात्याच्या सर्व सन्माननीय नगरसेवक, दोन्हीही सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माननीय डॉक्टर साहेब, सर्व वागचौरे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्रपरिवार, आलेले सर्व नातेवाईक, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी माननीय दिलीपजी वागचौरे आणि माननीय निलेशजी वागचौरे या दोन्हीही बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं। आज या कार्यक्रमाला आमच्या निवेदिका आलेल्या आहेत, ते कुठे गेल्या? आपण कुठं पुण्याच्या आहात ना? हो। त्यांना आपल्याकडचे कार्यक्रमाची अजून सवय नाही। पुण्याचे कार्यक्रम 2 तास चालतात, आमचा कार्यक्रम 15 मिनिटात संपतो। आता तुम्ही पाहत असाल फरक, काळ जसं बदलत चाललाय। मी आता सकाळपासून जवळपास माझं हे 7वं उद्घाटन आहे। डॉक्टर साहेब, उद्घाटन, रिबीन कापा, नारळ फोडा, कोणी टाळ्या वाजवत नाही। मला माहिती लोक कशासाठी येतात, म्हणून माझा प्रयत्न आहे भविष्य कालावधीमध्ये जे मला बोलवतील तुम्ही टाळ्यांचं मशीन ठेवत चला। आमच्यासारख्याला बरं वाटतं, लोक टाळ्या तरी वाजू राहिले कार्यक्रमाला। अजून प्रार्थना मॅडमला आपल्या लोकांची सवय नाही, निदान त्या आल्या तरी टाळ्या वाजवा, एकदा जोऱ्यात तरी टाळ्या वाजवून जरा। आपल्याला हॉटेलचं उद्घाटन आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण मिळणार आहे आणि दिलीप भाऊंचं जेवण पण नशीबवाल्यांना मिळतं, आमच्या नशिबाला कधी आलं नाही। आणि ते शेवटी इतक्या वर्षापासून सर्वसामान्य परिवारापासून तर या पदापर्यंत पोहोचले म्हणजे स्वाभाविक हुशार आहेत। त्यांनी श्रावण पाहून उद्घाटन ठेवलं, त्यामुळे त्यांना काही दोष देऊन उपयोग नाही। आणि मला देखील कार्यक्रमाला यायला उशीर झाला, माननीय प्रार्थनाताईंना देखील एवढ्या वेळ थांबावं लागलं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो। पण शिर्डीमध्ये मला आनंद आहे की जी शिर्डी आपण पाहिली, या कोपऱ्याला एक केबीज ग्रँड उभा असायचं फक्त, मग त्याच्या पुढं संस्कृती,
आणि मग शिर्डी लागायची. कधी डीमार्ट आलं, कधी हल्दीराम, KFC, मॅकडॉनल्ड, पिझ्झा हट. आता आमचेच एक नगरसेवक नितीन कोते, त्यांचं आता मॅरियट हॉटेलचं बांधकाम चालू आहे. आलाय का तो कर्ज घेतल्यापासून कार्यक्रमाला यायचं बंद झालं आहे. त्याचंही मॅरियटचं काम सुरू आहे. ITC आलं, ताज येतं आहे. मी पगाशी पिंपळवाडीच्या आपल्या घनकचरा प्रकल्पाला डॉक्टर साहेब तिथं की दिल्लीच्या माणसाने 100 सूटचं हॉटेल सुरू केलं. या शिर्डीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कोण व्यवसाय करतं आम्हाला आजपर्यंत कळालं नाही. कारण की कधी कोणाला शोधायची गरजच पडली नाही. लोकांना शोधा, पकडा, त्यांच्याकडून पैसे घ्या, मग बांधकाम बंद पाडा, हे धंदे आमच्या बापजन्मी कधी झाले नाही. म्हणून शिर्डी आज हा दिवस पाहतं ही वास्तविकता आहे. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला व्यवसाय करायचं स्वातंत्र्य मिळालं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या परिवारासाठी आपलं भविष्य शोधण्याची संधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाली. आणि आजही पुढच्या 2 वर्षामध्ये, कालच माननीय उच्च न्यायालयाने शिर्डीच्या थीम पार्कसाठी साईबाबा संस्थांकडून आपल्याला 30 कोटी रुपये द्यायची परवानगी दिली. 30 कोटी संस्थांचे झाले, 40 कोटी रुपये आपण आणले, अजून 30 कोटी नामदार साहेब देत आहेत किंवा दिलेत. म्हणजे 100 कोटी रुपयाचा थीम पार्क शिर्डीमध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये उभा राहणार आहे. MIDCची उभारणी झाली. या देशातला सगळ्यात मोठा इंडस्ट्रीयल क्लस्टर आपण आपल्या शिर्डीमध्ये निर्माण केला. आणि मी तुम्हाला जो शब्द दिला, जर बाबांची कृपा झाली आणि जर योग्य संधी आपल्याला मिळाली तर आपण 3 वर्षामध्ये शिर्डीमध्ये IPL करून आणणार. या बाबतीत कुठलीही आपण गैरसमज किंबहुना शंका असू देऊ नका. जे लोक माझ्याबरोबर काम करतात त्यांना माहिती आहे की मी दिलेला शब्द हा पूर्ण करतो. आणि जे लोक माझ्याबरोबर काम करत नाही त्यांना पण ही खात्री आहे की करेल तर हाच करेल, दुसरं कोणी करू शकत नाही. आता कोणी फार विरोधात राहिलं असं मला वाटत नाही. आणि हे राजकीय विरोध असतो, वैचारिक विरोध असतो, कोणी एकामेकाचा शत्रू नाही. आज डॉक्टर साहेब आपल्याबरोबर आलेत, स्टेजवर आहेत, तर आम्ही एकामेकाचा सन्मान, ते आमचे ज्येष्ठ आहेत, त्यांच्यामुळे शिर्डीची रचना झाली. तर आपण कधी विरोधक त्यांना मानलं नाही, त्यांनी कधी मानलं नाही. विरोधक हा शिर्डीचा मला आनंद या गोष्टीचा वाटतो की विरोध हा वैचारिक राहिला, व्यक्तिगत नाही, एकामेकाचे आपण शत्रू नाही किंवा एकामेकाचा व्यवसायामध्ये कधी हल्ला कोणी करत नाही. ठीक आहे, आता 1-2 लोक असतात प्रत्येक तालुक्यामध्ये कलाकार, ते आपण करू हळूहळू टप्प्याटप्प्याने गुंडाळू त्यांना. पण कालांतराने सांगायचं तात्पर्य एवढंच की या शिर्डीमध्ये प्रत्येक व्यावसायिकेचा व्यवसाय चालावा ही आपली जबाबदारी आहे. फेटा बांधण्याला आलं तर फेटा बांधायला नाही म्हणू शकत नाही, कारण की त्याचं उत्पन्न फेटा बांधण्यावर होतं, त्याच्याकडून बांधून घेतो. फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतो तेव्हा त्याचा व्यवसाय म्हणून आपल्याला प्रत्येक फोटोमध्ये हसावं लागतं, कारण की ज्यांनी माझ्याबरोबर काढला तो त्याच्याकडून घेणारे जोपर्यंत मी असताना दिसणार नाही. आमचे एवढे वर्तमानपत्राचे, एवढे सगळे टेलिमीडियाचे पत्रकार झालेत, पत्रकारांची संख्या वाढली, त्यांची बातमी कोणी पाडणार नाही जोपर्यंत मी काय वादग्रस्त विधान करणार नाही. प्रत्येकाचा व्यवसाय चालला पाहिजे डॉक्टर साहेब, असंच आपण वागलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आज एवढं चांगलं रेस्टॉरंट इथं बांधले. शिर्डी हे साईबाबांच्या आशीर्वादाने, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक औद्योगिक राजधानी या महाराष्ट्राची मी तुम्हाला बनवून दाखवतो. हा शब्द तुम्हाला आहे. तुम्ही आनंदात आपला संसार, आपला व्यवसाय या बाबांच्या पावनभूमीमध्ये करा. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित तुम्हाला या सगळ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, आता आपण इथंच माझ्या मते या शिर्डी ठाकूर शिवला 6 कोटी रुपयाची कमान, जी एवढ्या वर्ष शिर्डीकरांची मागणी होती की शिर्डीमध्ये आपलं स्वागत आहे, अशी कमान आपण उभारणीचं सुरुवात करत आहोत. आणि कमान आता इथं सुरू, दोन्ही बाजूला आपण ते घेतलेलं आहे. तर विकास हा निरंतर प्रक्रिया आहे आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्यामधले वाद विवाद, आपल्यामधले भांडणं, आपल्यामधले समज गैरसमज, हे सगळ्या गोष्टी मागं ठेवून आपण सगळेजण एक परिवार म्हणून या शिर्डीच्या विकासासाठी हातभार लावाल हा विश्वास मी व्यक्त करतो. माननीय आप्पा असतील आणि त्यांचा पूर्ण परिवार
ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि आज ज्या स्थितीमध्ये तुम्ही आज आला आहात, हे सगळं तुमचं कष्टाचं फळ आहे. सर्वसामान्य जनतेचा तुमच्यावर असलेला विश्वास आणि आज त्या विश्वासाचं फलित म्हणून तुम्ही एक अभूतपूर्व रेस्टॉरंट इथं रस्त्यावरच्या फ्रंटला सुरू केलेलं आहे. अगोदर फार मागे गेले होते तुम्ही. तुम्हाला कसली भीती होती? कोणी काय म्हणजे कशासाठी जागा सोडली? त्यांना असं वाटलं होतं की यदा कदाचित उद्या रस्ता वाढला तर माझा अर्थ आहे तोच व्हायना, मायला वाढणार कधी मला हेच कळणार. लोक इतके डचकतात, आम्ही जरा मागे जातोय, रस्ता वाढला. अरे म्हटलं आहे तो तर उद्या, आता हेच कधी होतोय. पण तरी डॉक्टर साहेब आपण करतोय चालू हळूहळू धक्का स्टार्ट करत करत करत. मला लोक म्हणतात रस्ता खचला, असं झालं तसं झालं. म्हटलं आपल्या कोल्हारपासून इथपर्यंत तुटलाय का? तर आपलं शांततेत चालू आहे, चालू द्या. रस्ता होईल, सगळं होईल. आता पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपवला. एवढं पाणी झालंय, जे स्वप्न आपण दुष्काळमुक्त तालुक्याचं पाहिलं, आज तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळं 40 वर्ष एक माणूस या विधानसभेमध्ये सातत्याने निवडून येतो. आणि तुम्ही जो विश्वास टाकला, तुम्ही दिलेलं पद या 40 वर्षामध्ये 35 वर्ष एका घरामध्ये नामदार हा शब्द तुमच्या आणि साईबाबांच्या आशीर्वादामुळे कायम राहिला. हे तुमचा विश्वास होता की आज 40 वर्षानंतर आपण जनतेचे प्रश्न सोडवत, जो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात गंभीर प्रश्न होता की आज या तालुक्यामध्ये तिन्ही धरणांचं पाणी शेतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं. हा विश्वास तुम्ही कायम ठेवा. आम्ही कसंही वाटत असू डॉक्टर साहेब, म्हणजे लोक मला म्हणतात मी फार उद्धट आहे, फलाना टिमकाना. तर काही लोकांना मी आवडत नाही, जाऊ दे, काय हरकत नाही. आपल्याला कुठे काय कोणाच्या घरी लग्न करायला जायचं काय, काय सोयरकी जुळवायची काय घेणं नाही आपल्याला. आपल्या मुलीसाठी आपण दुसरीकडे काही शोधू, इथं शिर्डीत कोणी देणार नाही. पण आपला उद्देश एकच आहे की समृद्ध शिर्डी, विकसित शिर्डी आणि गुन्हेगार मुक्त शिर्डी. या गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न आम्ही, आमचे नगरपालिका प्रशासन, आमचे कार्यकर्ते हे करत आहेत. मधल्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल की अतिशय कठोर पावलं आपण उचलले. काही लोकांना त्याचा त्रास झाला, पण 5 लोकांना त्रास होऊन जर 50,000 लोक सुरक्षित राहत असतील तर ते 5 लोक ठोकलेच गेले पाहिजे. याच मताचं मी आहे आणि याच पद्धतीचा कारभार या शिर्डीमध्ये चालणार. काही लोकांना हे पण वाटतं की माझ्याकडे कुठलं पद नाही तर मी कसा निर्णय घेतो. मी कुठलाच निर्णय घेत नाही. मी कधीच कुठला निर्णय घेत नाही. मला गरज नाही. मला कोणाच्या उपकाराची आवश्यकता नाही, मला कोणाच्या पदाची आवश्यकता नाही. मी जनतेच्या प्रेमातनी आज या पदावर जे काही पद आहे, लोक खासदार झाले, मंत्री झाले, पण रस्त्यावर उभं राहिले तर लोक फोन लावून बोलावं लागतात. आज मी माझी असून देखील रस्त्यावर उभं राहिलो तर 100 लोक गोळा होतात. हे कुठल्याही पदापेक्षा जनतेने दिलेलं पद हे प्रेमाचं, हे मानाचं, हे सन्मानाचं, हे विकत घेतलं जाऊ शकत नाही. याच पद्धतीने हा विश्वास आपण कायम ठेवा. आणि मला विश्वास आहे की या केबीज ग्रांटच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनानिमित्त लोक म्हणतील आता हे उद्घाटन रेस्टॉरंटचं हे राजकीय भाषण का करताय. आता फार शिर्डीमध्ये गर्दी करणं फार अवघड आहे. आता ही फुकटची गर्दी झाली, त्यांच्या खर्चावर तर भाषण मी ठोकून घेतलं, सवय लावली. आपण काय काय डॉक्टर साहेब, आपण आपला खर्च, गाड्या घोडे, जेवण, आता यांच्या जेवणावर म्हणजे यांच्या काय म्हणतो यांच्या झेंड्यावर पंढरपूर आम्ही केलं. तुम्हाला काय हरकत नाही ना. तर म्हणून मुद्दा म्हणा कार्यक्रम घेतला. म्हटलं वागचोरे जरा पैसेवाले लोक आहेत, कार्यक्रम दानकून हाणतील म्हणून म्हटलं येतो मी. आणि पहा किती गर्दी झाली. तर ते निवेदिका म्हणजे काय भाषण चाललंय, हे आमच्याकडे हाच फॉर्म्युला, हा पॅटर्न, हा सुजय विखे पॅटर्न आहे. हा पॅटर्न इथंच खातो आणि असाच चालतो. तर तुम्ही फार मनावर घेऊन जाऊ नका. हे भाषण इथंच शिर्डीची हद्द ओलांडल्यानंतर विसरून जा. हे फार पसनी पडणार नाही. आमचे लोक आता हे अपचन होत होत आता पसनी पडायला लागलंय आणि आता आम्ही विकासाकडे वाटचाल करत आहोत. आपण सर्वजण आलात. प्रार्थना मॅडमने देखील त्यांचा अनमोल वेळ दिला. आपलं शिर्डीमध्ये स्वागत आहे आणि आपण देखील आपल्या माध्यमातून आमच्या शिर्डीचा प्रचार प्रसार, साईबाबांच्या आशीर्वादाचा, साईबाबांच्या चमत्काराचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून निश्चित कराल. आणि आमची ही शिर्डी समृद्ध आणि सुरक्षित हे साईबाबांच्या आशीर्वादामध्ये आम्ही असंच कायम ठेवू. परत एकदा आज या नवीन उपक्रमाच्या निमित्ताने दिलीप भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, या दोघांनाही आणि त्यांचं पुढचं
भविष्य अभिषेक असेल, चंद्रशेखर, रुद्रप्रताप हे सर्व मुलं हे या उद्योगामध्ये अशाच पद्धतीने निरंतर प्रगती करत राहावं. मी माझ्या वतीने, आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या वाकचौरे परिवाराला लाख लाख शुभेच्छा देतो. आपलं असंच कार्य चालू ठेवावं. निश्चित भविष्यामध्ये आपण अशीच चांगली प्रगती साईबाबांच्या आशीर्वादाने करत राहाल. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. ओम साईराम दादा. मी इथे ॲक्च्युली पाहुणी म्हणून नाही आहे आज. हा माझाच परिवार आहे. म्हणजे दिलीप भाऊंबद्दल काय सांगू, तर जसं दिलीप भाऊंनी सांगितलं, सुरुवात जरी माझी झाली असेल माझ्या एका सिनेमाच्या निमित्तानं मी त्यांना भेटले, पण ते ॲक्च्युली माझे मोठे भाऊ आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे, माझे 10 महिन्याआधी माझे जेव्हा बाबा वारले आणि त्यांना एक फोन गेला, ते शिर्डीहून तत्काळ पहिले तिथे आले होते आणि मला असं वाटलं होतं माझे मोठे भाऊ इथे माझ्याबरोबर, कारण आम्ही 2 बहिणी आहोत. त्यामुळे आम्ही परिवार आहोत आणि दिलीप भाऊंनी नेहमीच आम्हाला परिवारासारखं ठेवलं आहे. सो आज मी इथे एक पाहुणी म्हणून नाही, तर हे माझं कुटुंब आहे आणि मला नेहमी त्यांनी त्यांचा ज्या पद्धतीने प्रगती होती ती बघून नेहमीच आनंद होतो आणि नेहमीच मी तुमच्या बरोबर असणार दिलीप भाऊ. काही कुठच्याही, इनफॅक्ट मला आनंदाने सांगावं असं वाटतंय की फक्त असं नाही आहे की मी दिलीप भाऊंच्या स्वभावामुळे इथे यायला लागले, तर त्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे इथला स्वयंपाक, इथलं जेवण. इतकं उत्कृष्ट उत्तम जेवण मला पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी इथे आले त्या दिवशी मला एकदम घरगुती जेवण मिळालं आणि त्या दिवसापासून मी इथल्या रेस्टॉरंटची, जायकाची फॅन झाले. आणि नंतर दिलीप भाऊंचा स्वभाव तर होताच की असं झालं, आता 15 वर्षांपासून मी त्यांना ओळखते. सो जायकासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दरवर्षी मी इथे येते आणि तो आस्वाद घेतेच, पण आता तुम्ही सगळे पण घ्या अशी माझी विनंती. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, आपण स्वतः येथे उपस्थित राहिलात याचा मला माझ्या संपूर्ण परिवाराला खूप आनंद आहे. दादा, मी जेव्हा आपल्याला भेटलो आणि उद्घाटनाची तारीख विचारली तर दादा लगेच गुरुवारची तारीख दिली, कारण गुरुवार हा माझा जे साईबाबांचा आशीर्वाद रूपी विश्वास असणारा वार आहे. त्यामुळे मला दिलेली तारीख माझ्या उद्घाटनासाठी खूप महत्त्वाची ठरली, शुभ ठरली. आणि या शुभ दिनी साईबाबांचे आशीर्वाद आणि शुभ आशीर्वाद आम्हाला आपल्याकडून मिळाले. दादा, मनापासून धन्यवाद. आणि आपले प्रार्थना मॅडम, आपलेही मी खूप विशेष आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देताना मी मॅडमला सांगितलं की ह्या उद्घाटनासाठी, झायका रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी सुजयदादा विखे पाटील येणार आहे, तर आपणही वेळ काढून आलात तर आम्हाला खूप आनंद होईल. प्रार्थना मॅडमनी लगेच मला होकार दिला आणि त्या आज आपल्यासमोर कार्यक्रमास हजर आहे. कारण त्यांचा आणि माझा संबंध हॉटेलमुळे आला, साई दर्शनामुळे आला. त्यांचा एक सिनेमा मितवा, ह्या सिनेमासाठी ते प्रमोशनसाठी आले होते. त्यानंतर ते हॉटेलमध्ये आल्यानंतर ती आमची पहिली ओळख होती. त्यांना आम्ही दर्शनासाठी घेऊन गेलो आणि त्या वर्षापासून प्रत्येक वर्षी वाढदिवसाला ते आपल्याकडे शिर्डीत येतात आणि आमच्याही लग्न कार्यक्रमात कायम हजर असतात. त्यांचं मनापासून धन्यवाद. मला वाचून सांगायची पाहिजे दादा, जे लक्षात राहते. आज या निमित्ताने माझ्या जीवनातील काही गोष्टी मी आपल्या समोर मांडणार आहे. माझा जन्म 1976 साली झाला. आमचे वडील भास्कर तुकाराम वाकचौरे आप्पा यांनी त्या काळात किराणा दुकान व्यवसाय सुरू केला. लहानपणापासून आम्हाला व्यवहाराची आणि कष्टाची आणि माणसं जोडण्याची शिकवण दिली. किराणा दुकान समोर बरोबरच वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला. आज पिंपवाडी परिसरात वीटभट्टींचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो. त्यामागे त्या काळात ह्या काळात म्हणजे वडिलांचे खूप कष्ट आहे. माझ्या बालपणात आणखीन एक आठवण म्हणजे आपले मोठे साहेब जेव्हा पिंपवाडीत यायचे त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो वयाने, आणि साहेब आल्यानंतर आम्हाला खूप आनंद व्हायचा. पाटील आणि आमचे आप्पा आणि इतर तुरकणे पाटील हे सर्व साहेबांबरोबर असायचे. साहेबांना भेटल्यानंतर जी काही एनर्जी मिळायची त्या काळात, त्या एनर्जीमुळं किंवा त्यांच्या आशीर्वादाने त्यातून समाजकारणाची व गावासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे आम्ही गावातले तरुण
सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरू केले. समाजाचा प्रवास, समाजकारणाचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आमचा व्यवसाय करत राहिलो. दरम्यान काही वेळेत म्हणजे साधारण आमचे वडील आजारी असल्यामुळे 3 ते 4 वर्ष दवाखाना चालू असल्यामुळे थोडंसं आमचं समाजकारणातून थोडंसं दुर्लक्ष झालं. त्यानंतर आम्ही सिमेंट व्यवसाय पण शिर्डीत चालू केला. तर शिर्डीत सिमेंट व्यवसाय चालू केला त्यावेळेस आपल्या अध्यक्षा मॅडम 5-10 मिनिटात गप्पा झाल्या आपल्या. त्या गप्पाच्या दरम्यान तुम्ही माझ्याला आमचं कौतुक केलं का तुमचं खूप चांगलं हॉटेल आहे आणि हाही प्रश्न विचारला होता, रेस्टॉरंट कुठे आहे? मी म्हटलं मागे. तर तुम्ही मला बोलले की रेस्टॉरंट पुढे चालत नाही म्हणजे मागे चालत नाही, पुढे करावं लागेल म्हणे. तर ती आठवण मला आजही येते, कारण आज तुम्हाला आमंत्रित करून जो सोहळा बघतोय मी, तर ती आठवण माझ्या आज खूप आनंद आणि कायम आठवणीत राहील. हा रेस्टॉरंटचा धंदा आहे जो अभय शेळके पाटील यांनाही माहीत आहे का हॉटेल व्यवसाय करत असताना जो समोरचा जे आपला ग्राहक असतो त्याला खूप वेळ लागतो आपल्या हॉटेलमध्ये जेवण करायला येण्यासाठी, कारण त्याला जेवण ट्रस्ट पाहिजे. तो काही लगेच येत नाही कारण त्याला खूप उशीर होतो. त्या दरम्यान आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बिझनेसही होत नाही सुरुवातीच्या काळात. त्यामुळं आपल्या शिर्डीत खूप रेस्टॉरंट लोक सांगतात मी चालू शकत नाही व्हेज रेस्टॉरंट, कारण तेवढा आपला जो खर्च आहे तेवढं निघत नाही. पण आम्ही तो सातत्याने करत गेल्यानंतर आज मधली जी गरज होती माझ्या रेस्टॉरंटची, लोक मला म्हणायचे ती खुर्ची आणते, टेबल आणतो, खाली विटा लावलेल्या होत्या, पूर्ण बांधकाम व्यवस्थित केलेलं नव्हतं. पण आज आपण ते व्यवस्थित बांधकाम केलं आणि सर्वांना चांगलं जेवण मिळेल आणि जेवणाबरोबर येणाऱ्या सर्व ग्राहकांना आनंद मिळेल, तो आमचा कायम प्रयत्न राहील.